आज आपण बघतोय प्रेझेंट टेन्समध्ये कुठले कुठले भाग आहेत. कारण टोटल 16 टेन्सेस आहेत आणि ते कधी कसे वापरायचे हे जर आपल्याला त्याची थिअरी माहिती असेल आणि जर आपण काही एक्झाम्पल्स खूप वेळा प्रॅक्टिस करून तोंडाने बोललो तर मग आपल्याला असं काही पाठ करावं लागत नाही. पण भाषा शिकताना पहिल्यांदा जोपर्यंत आपल्याला प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत ते पाठच करावं लागतं. मग एकदा एक 4-5 वाक्याचा सिंटॅक्स म्हणजे आपल्याला त्याची ऑर्डर कळली की मग पुढे आपण तसे वाक्य तयार करू शकतो. सो प्रेझेंट टेन्समध्ये 4 प्रकार आहेत. एक सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय की जी रोजची गोष्ट आहे किंवा जे जगातलं सत्य आहे की सूर्य पूर्वेला उगवतो आणि उगवतो आणि पश्चिमेला मावळतो किंवा पृथ्वी गोल आहे, ही कशी वैश्विक सत्य आहेत. किंवा मी एखादी गोष्ट रोजच करतो की मी रोजच शाळेला जातो, मी सकाळी रोजच 6 वाजता उठतो, असं काही असलं की आपण प्रेझेंट टेन्स वापरतो. प्रेझेंट कंटिन्युअस कधी वापरतो? 4 प्रकार आहेत. तर दुसरा प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस, म्हणजे बोलताना ॲक्शन चालू आहे, पास्टमध्ये सुरू झाली आहे आणि अजून ती संपलेली नाही आहे. आय एम इटिंग ॲन ॲपल ऑर आय एम रीडिंग अ बुक, असं जे आपण म्हणतो. म्हणजे आधी आपण खाणं सुरू केलं आहे, मग आपल्याला मैत्रीण विचारते की तू काय करतेस आत्ता, काय खातेस? ओ आय एम इटिंग ॲन ॲपल. किंवा ओ आय एम रीडिंग अ बुक राईट नाऊ, आय कांट कम टू युअर प्लेस बिकॉज मी आत्ता हे वाचते आणि मला हे वाचायचं आहे. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे ॲक्शन पास्टमध्ये सुरू झाली आहे आणि आत्ता ती प्रेझेंटमध्ये संपली आहे. म्हणजे बॉसने जर विचारलं की काय गं, तो रिपोर्ट बनवून झाला का? आय हॅव कम्प्लिटेड द रिपोर्ट, म्हणजे मी कंप्लीट केला आहे. पास्टमध्ये ॲक्शन सुरू झाली रिपोर्ट बनवायची आणि येस, माझ्याकडनं आत्ता तो या क्षणाला प्रेझेंटमध्ये पूर्ण झालेला आहे. सो आय हॅव कम्प्लिटेड द रिपोर्ट. शाळेत आपल्याला टीचर विचारते की तुझं काय गं होमवर्क झाला का? येस, आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. आपण तेव्हा नुसता पास्ट टेन्स नाही वापरत की आय डिड माय होमवर्क. नो, येस, आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. आणि चौथं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, ज्याच्यामध्ये ॲक्शन सुरू होते पास्टमध्ये आणि ती चालूच राहते प्रेझेंटमध्ये. आता तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं की प्रेझेंट कंटिन्युअस काय आहे आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस काय आहे. तर इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसला आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की हाऊ लाँग, हे त्याचं प्रश्नाचं उत्तर असलं तर तो प्रेझेंट कंटिन्युअस असतो. आता आपण हा प्रत्येक टेन्स डिटेलमध्ये बघूया. आता आपण बघतोय एक एक ते जे प्रेझेंट टेन्समधले जे 4 टेन्सेस आहेत तर ते आता आपण वन बाय वन बघतोय. तर सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी वापरायचा? जेव्हा एखादी गोष्ट रोज 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 तशीच होते किंवा जे एक सत्य आहे जगातलं की जे आपण नाकारू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, पृथ्वी गोल आहे, आकाश निळं आहे, किंवा सूर्य पृथ्वी सूर्याभोवती फिरते, की अशी जी सत्य आहेत तर ती गोष्टी असतात त्या. किंवा शरीर हे फक्त प्रोटीन आणि फॅटनी बनलेलं आहे. सो हे सगळं आपण प्रेझेंट टेन्समध्ये म्हणतो. किंवा मी रोज सकाळी तुझी दिनचर्या काय असते? तर मी रोज सकाळी 8:30ला उठते, मग त्याच्यानंतर अनेक उरकून आंघोळ वगैरे करून 10 वाजता ब्रेकफास्ट करते, मग 11 वाजता रेडिओ ऐकते, मग 1 वाजता जेवते, मग 6 वाजता परत काहीतरी थोडंसं खाते, चहा पिते आणि 8 वाजता डिनर घेऊन 9ला झोपते. ही जी रोजची क्रिया आहे, रोजच होणारी गोष्ट किंवा काही फ्रिक्वेन्सीनी, फ्रिक्वेन्सी म्हणजे काही काही पिरियड नंतर होणार आहे. की जसं मी माझ्या आजीकडे दर वीकला एकदा, आठवड्यातनं एकदा तरी मी माझ्या आजीकडे जाते किंवा महिन्यातनं एकदा तरी मी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन काहीतरी फेशियल वगैरे करून घेते. हे जे आपण बोलतो ह्याच्यासाठी आपण प्रेझेंट टेन्स वापरतो. सो मी काही तुम्हाला मराठीत उदाहरणं सांगितलेली आहेत की आपण हे कधी वापरायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, रोजची दिनक्रिया. मी सकाळी 8ला उठते, 6ला उठते, 8ला ब्रेकफास्ट करते, 1ला लंच घेते, संध्याकाळी 6ला चहा घेते आणि 8ला डिनर करून 9ला झोपते. हे मराठीतलं तुम्ही लक्षात ठेवलं तर प्रेझेंट टेन्स त्याला वापरला जातो. आणि 1, 2, 4 उदाहरणं तुम्ही मोठमोठ्यांदा घरात म्हणा. आय वेक अप एव्हरी डे ॲट 6 o'clock in the morning, or I wake up every day at 6 a.m. I meet my sister once a week. म्हणजे मी माझ्या बहिणीला आठवड्यातनं एकदा तरी भेटतेच. वन्स इन अ वीक ॲट लिस्ट. ही गोज टू कॉलेज बाय बस डेली.
सो डेली तो बसनेच जातो. म्हणजे काय की तो स्कूटरने नाही जात, ह्यानी नाही जात आणि तो बसनेच जातो. द अर्थ रिव्हॉल्व्स राऊंड द सन. तर ही लक्षात ठेवा, पाठ करा. त्याच्याशिवाय तुम्हाला बोलायची प्रॅक्टिस होणार नाही. आपल्याला शाळेत कोणी शिकवत नाही की हे कशासाठी करायचं. आपण नेहमी ते मार्क्स मिळवण्यासाठी करतो आणि मग 11वी-12वीत गेल्यावर जेव्हा सगळीजणं आजूबाजूला फाडफाड इंग्लिशमध्ये बोलतात तेव्हा आपण अभ्यास केलेला नसेल तर आपल्याला हे सगळं पटापटा आठवत नाही. त्यापेक्षा हा अभ्यास मी तुम्हाला जो शिकवते तो तुम्हाला बोलीभाषा यावी म्हणून आहे. सो अशी एक 5-10 वाक्य तुम्ही पाठ करून ठेवा. कारण जेव्हा तुम्ही पाठ कराल तेव्हाच तुमच्या लक्षात राहील की ओके, याचा सिंटॅक्स असा असतो आणि तो मी असा वापरायचा आहे. थँक्यू. आपण प्रेझेंट टेन्समधला दुसरा टेन्स बघतोय, प्रेझेंट कंटिन्युअस. आणि हे लक्षात ठेवा की हे सगळं शिकताना थोडंसं चिंतन आणि मनन करावंच लागतं. चिंतन आणि मनन म्हणजे काय की हे ग्रॅमर रूल्स परत परत वाचायचे आणि थोडंसं त्यातली ट्रिक लक्षात ठेवायची. फॉर एक्झाम्पल, मी आता प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये एक तर त्याचा रूल सांगितला आहे की बोलत असताना ॲक्शन होती आहे, ॲक्शन आधी सुरू झाली आहे पण पूर्ण नाही झालेली, चालूच आहे. आणि आता तुम्ही जर त्यातलं टाईम, आपण इंग्लिशमध्ये काय काय वापरतो जेव्हा हे प्रेझेंट टेन्स वापरतो कंटिन्युअस टेन्स, तर बघा, ॲट द मोमेंट, ॲट 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 द प्रेझेंट मोमेंट, ॲट प्रेझेंट, नाव, हे जर आपण वाक्यात घालणार असू तर तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो. तसंच तुम्ही बघितलं तर दिस मॉर्निंग, दिस वीक, दिस इयर, दिस मंथ हे असलं की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो. तो हे थोडंसं आपल्याला डोळे मिटून याच्याबद्दल विचार करावा लागतो की ओके, प्रेझेंट कंटिन्युअस कधी कधी वापरतात. सो द ट्रिक इज दॅट इफ द ॲट मोमेंट, ॲट प्रेझेंट, नाव असं असेल तर घालायचा, किंवा दिस मॉर्निंग, दिस वीक असं असेल तर म्हणजे दिस आणि टाईमचं ॲडवर्ब आलं तर हा घालायचा. स्पेशली मंथ, वीक आणि इयर आणि मॉर्निंग असं लक्षात ठेवा की हा पहिला रूल लक्षात घ्या. आता पुढच्या लेसनमध्ये आपण त्याची उदाहरणं बघूया. सो लक्षात घ्या, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा 3 गोष्टींसाठी वापरतात. ॲक्च्युली मी आंबा खाते आहे म्हणजे आय एम इटिंग अ मँगो नाव असं असेल तेव्हा, किंवा जर बॅकग्राऊंडमध्ये एखादी ॲक्शन चालू असेल. फॉर एक्झाम्पल, 2 मित्र एकमेकांना भेटतात आणि एक मित्र म्हणतो की मी एक पुस्तक वाचतोय, ते वाचून झालं की मग मी तुला ते पुस्तक देईन. आय एम रीडिंग अ बुक नाव, आय विल गिव्ह इट टू यू वन्स आय फिनिश रीडिंग इट. सो ॲक्च्युली तो जेव्हा त्या मित्राशी बोलतोय तेव्हा ती ॲक्शन चालू नाही आहे, पण ती बॅकग्राऊंडमध्ये चालू आहे. ओके, सो म्हणूनही वापरतात. सो पहिली गोष्ट, ॲक्शन घडते आत्ताच्या आत्ता. म्हणजे आय एम इटिंग अ मँगो. दुसरं म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये ॲक्शन चालू आहे, पण जेव्हा त्या 2 व्यक्ती एकमेकांशी बोलत आहेत तेव्हा जरूर नाही की ती ॲक्शन चालू आहे. आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तेव्हाही वापरतो जेव्हा एखादी गोष्ट घडत असते इन द पिरियड ऑफ नाऊ. म्हणजे कसं की ती आत्ता घडत नाही आहे, पण नाऊ म्हणजे कसं की टुडे, दिस वीक, दिस इव्हिनिंग. तर ॲक्च्युली ते थोडंसं फ्युचरमधलं असतं, पण ते कन्फर्म्ड असलं की आपण त्याला प्रेझेंट कंटिन्युअसच वापरतो. सो फॉर एक्झाम्पल, कॅथरीन वॉन्ट्स टू वर्क इन इटली. सो शी इज लर्निंग इटालियन. म्हणजे कसं आहे की बॅकग्राऊंडमध्ये आत्ता ती नाही करत आहे, पण तिची बॅकग्राऊंडमध्ये चालूच आहे. सो जर मी बोलत असेन दुसऱ्या व्यक्तीशी तर मी सांगेन की सीता वॉन्ट्स टू गो टू इटली, सो शी इज लर्निंग इटालियन नाव. और शी वॉन्ट्स टू गो टू जर्मनी, सो शी इज लर्निंग जर्मन नाव. Okay, so in the today, this week, this year she is planning to learn German because she wants to go for her work next year to Germany. Okay, the population of the world is rising very fast. So आपल्याला ही 2 वाक्य पाठच करायची आहेत. The population of the world is rising very fast. म्हणजे बिकमिंग, घडतंय, होतंय असं जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा आपण कंटिन्युअस टेन्स वापरतो. इज युअर इंग्लिश गेटिंग बेटर. म्हणजे तू आता इंग्लिश शिकतोयस तर तुझं इंग्लिश आता बरं होतं आहे का. पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड वाढती आहे का. तुझं इरिटेशन आता कमी झालं आहे का. हे जेव्हा आपण असं करतो की
आर यू फिलिंग बेटर नाव, हे जे आपण विचारतो ते टाईम असतो अराउंड नाव, तर तेव्हा त्याला आय एन जी लावायचा असतो. जरा डिफिकल्ट आहे शिकणं, पण जर तुम्ही एक एक एक्झाम्पल लक्षात ठेवलं तर नक्की लक्षात राहील. आय एम गोईंग टू द पार्क दिस वीकेंड. सो तुमच्या बघा लक्षात आलं का की द टाईम इज नॉट एक्झॅक्टली नाव, आत्ताच्या आत्ता, बट ते फ्युचरमध्ये आहे, पण ते नियर नाव आहे. नाऊच्या आजूबाजूला होणारी गोष्ट आहे, म्हणजे प्रेझेंट टेन्सच्या आजूबाजूला होतं आहे. आय एम रीडिंग अ नॉवेल टुडे. सो टुडे म्हणजे आत्ताच्या आत्ता नाही वाचत आहे, पण थोड्या वेळाने किंवा आज दिवसभर मी वाचणार आहे. आय एम मीटिंग माय फ्रेंड्स दिस इव्हिनिंग. सो ही कन्फर्म गोष्ट आहे फ्युचरमधली आणि नाऊच्या जवळची आहे, म्हणून मी ते वापरते आहे. आय एम लिसनिंग टू द म्युझिक नाव. सो ॲक्च्युली आत्ता मी वापरते आहे, म्हणजे नाऊ ऐकतेच आहे मी. सो हे सगळं थोडंसं पाठ करा आणि मराठीत त्याचा अर्थ लक्षात ठेवा. आपोआप हा टेन्स तुम्ही बोलायला लागाल. 2-4 मराठी वाक्य तुम्ही कशी इंग्लिशमध्ये बोलाल त्याचा प्रयत्न करून बघा आणि मग तुम्हाला ते आपोआप कळेल. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही इंग्लिश ग्रामरची जी पुस्तकं आहेत बाय रेमंड मर्फी ती आणा आणि त्याच्यातनं प्रॅक्टिस तुम्ही खूप करू शकता. आज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स बघितला आहे आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पण बघितला आहे. आता प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हे टेन्स बघण्यापूर्वी आपण परत एकदा कॉन्ज्युगेशनची रिव्हिजन करणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. सो आपण आधी शिकलेले आहोत की कुठलेही जगातली व्हर्ब्स घेतली तर ती 4 प्रकारात येतात. सिम्पल व्हर्ब्स म्हणजे वीक व्हर्ब्स म्हणजे आणि स्ट्रॉंग व्हर्ब्स, देन न्यूट्रल व्हर्ब्स आणि सपोर्टिंग व्हर्ब्स. तर वीक व्हर्बमध्ये काय असतं की त्याचा जो पास्ट टेन्स असतो तो आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स जो असतो म्हणजे जी क्रिया आधी घडली आहे त्याच्यासाठी आपण पास्ट टेन्स वापरतो आणि जी क्रिया आधी घडली आणि ती आत्ता संपली जस्ट, तर त्याच्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट वापरतो. तर या दोन्ही टेन्समध्ये ते व्हर्ब बदलतं. फॉर एक्झाम्पल आपण परत एकदा ही रिव्हिजन करतो आहे म्हणून एकदा परत तुम्हाला सांगते की आपण डावीकडे बघतो आहे की फर्स्ट पर्सन आहे, मग सेकंड पर्सन आहे आणि थर्ड पर्सन आहे. एक्स्ट्रीम लेफ्टला खाली निळ्या रंगात लिहिलं आहे आणि सिंग्युलर आहे आणि उजवीकडे आहे प्लुरल. प्लुरल म्हणजे अनेक वचन आणि सिंग्युलर म्हणजे एक वचन. तर जेव्हा मी बोलत असते तेव्हा आय ऑलवेज हॅव टू से आय वॉक. जनरली मिस्टेक काय होते, लोकांना बरीच मुलं काय करत आहेत की आय एम वॉक, आय इज वॉक, आय हॅव वॉक असं काहीतरी म्हणतात. तर बेसिकली हे लक्षात ठेवायचं आहे की हेल्पिंग वर्ब जर गरज नसेल तर घालायचं नसतं, डायरेक्ट वर्बच घालायचं असतं. ती आपापल्या भाषेची पद्धत असते. तर तुम्ही आता ही पद्धत मराठीतनं शिकून घ्या की अशीच पद्धत असते की आय वॉक म्हणायचं. तुम्ही दुसऱ्याबद्दल बोलताय, तुमच्यासमोर एक मुलगा आहे त्याच्याबद्दल बोलताय तर तुम्ही म्हणणार यू वॉक, आणि तुम्ही त्या दुसऱ्या तुमच्या समोरच्या मुलाला सांगताय की तो तिकडचा मुलगा आहे ना तो वॉक करतोय तर ही वॉक्स असं होतं. ही शी इटला ही वॉक्स असं होतं. दरवेळेला म्हणायची गरज नाही की ही शी इट वॉक्स, पण तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता वी वॉक, यू ऑल म्हणजे तुमच्यासमोर एकापेक्षा 2-4 मुलं आहेत तर तुम्ही यू वॉक म्हणता. यू ऑल म्हणत नाही, यू वॉक. पण यू नो इन तुमच्या डोक्यात तुम्हाला माहिती आहे की तुमच्यासमोर एकापेक्षा जास्त आहेत म्हणून तुम्ही यू म्हणताय. आणि थर्ड पर्सन म्हणजे ते मुलं आहेत, तुम्ही नाही मी नाही आणि तिकडे अजून एक मुलगा आहे किंवा तिकडचा ग्रुप आहे मुलांचा, तर तू यू से दे वॉक. सो जर आपण बघितलं वीक वर्ब तर ते कॉन्ज्युगेट कसं करायचं असतं, वॉक, आय वॉक, यू वॉक, ही शी इट वॉक्स, वी वॉक, यू वॉक अँड दे वॉक. दिस इज द प्रेझेंट टेन्स. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की तो पास्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कसा दिसतो किंवा तो कसा लिहितात वहीत. आत्ता आपण पास्ट टेन्सचं कॉन्ज्युगेशन बघतो आहे आणि तुम्ही बघितलं तर मध्ये मी लिहिलं आहे की वॉक्ड अँड वॉक्ड. मी त्याला आता थोडंसं सर्कल केलं आहे, मध्यभागी आहे बघा ब्लू आणि लाल रंगात. सो तिथे मी आता वॉक्ड अँड वॉक्ड. मागच्या वेळेस पण मी सांगितलं की असं ईडी असलं तरी वॉकडं असं नाही म्हणायचं, वॉक्ड. तर ईडी सायलेंट आहे थोडासा. सो याचं इंटरप्रिटेशन काय आहे, तर वॉक म्हणजे टू वॉक प्रेझेंट टेन्समध्ये वॉक म्हणायचं, पास्ट टेन्समध्ये वॉक्ड असं आहे आणि प्रेझेंट परफेक्टमध्ये त्याला म्हणजे दुसरे आपण जे नवीन 2 शिकणार आहोत टेन्सेस की पास्ट टेन्स तर आपण अजून शिकलो नाही, पण प्रेझेंट परफेक्टसाठी आपल्याला ते थर्ड जे आहे ना
प्रेझेंट परफेक्टचं लागणार आहे. वॉक्ड थर्ड वन, तर ते आपण वापरणार आहोत. सो लक्षात ठेवा, कुठलंही वर्ब लिहिताना नवीन वर्ब तुमचं एकदा ते तिन्ही टेन्सेस शिकून झाले की वहीमध्ये वर्ब लिहिताना त्याचं नेहमी विचारायचं, व्हॉट इज द पास्ट टेन्स, व्हॉट इज द पास्ट प्रेझेंट परफेक्ट, आणि अशा पद्धतीने लिहायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं की वर्ब असेल तर ते टू वॉक असं लिहायचं. वॉक म्हणजे चालणे. नाऊन असेल तर चाइल्ड आणि प्लुरल आहे चिल्ड्रन, किंवा कॅट आणि कॅट्स प्लुरल आहे तर एस लावायचा. हे असं सगळं वहीत लिहून ठेवायचं असतं जोपर्यंत आपल्याला भाषा पूर्ण येत नाही. ओके. सो आत्ता आपण बघितलं सिम्पल वीक व्हर्बचं कॉन्ज्युगेशन आपण कसं केलं पास्ट टेन्समध्ये, आणि जे पास्टमध्ये आहे तेच प्रेझेंट परफेक्टमध्ये पण होतं, कारण याच्यात काही बदल नाही आहे. सो आपण हे मात्र आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि ऑल वीक वर्ब्स असतात ते सोपी असतात, कारण त्याला फक्त ईडीच लावायचा असतो. सो वरती जर तुम्ही बघितलं लेसन नंबर 112च्या खाली मी लिहिलं आहे की टू वॉक आणि ब्रॅकेट डब्ल्यू लिहिलं आहे, आणि लिहिलं आहे की डब्ल्यू म्हणजे वीक वर्ब. तसंच जेव्हा ते स्ट्रॉंग वर्ब असतं आपल्याला त्या डब्ल्यूच्या ऐवजी ब्रॅकेटमध्ये एस लिहायचं असतं, आणि न्यूट्रल असेल तर एन लिहायचं असतं. ओके. आणि सपोर्टिंग वर्ब तर फक्त 4च आहे, टू डू, टू हॅव, देन टू बी, ही तर 3 आपण करणारच आहोत. सो त्याचं आज मी कॉन्ज्युगेशन पटापट आता नाही काहीही न बोलता लिहिणार आहे, पण मी तुम्हाला हे इंटरप्रिट कसं करायचं ते दाखवलं आहे. आता बघा, ईट हे स्ट्रॉंग वर्ब आहे, तो आपण लिहिलं आहे टू ईट, ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे एस म्हणजे स्ट्रॉंग वर्ब. याचा अर्थ त्याचा पास्ट टेन्स हा वेगळा असतो आणि प्रेझेंट परफेक्ट पण वेगळा असतो. सो ईट, एट, इटन. सो पाठ करताना ईट, वेट, ईट, एट, इटन, गो, वेंट, गॉन असं पाठ करायचं. दीज आर स्ट्रॉंग वर्ब्स. सो स्ट्रॉंग वर्ब्समध्ये तुम्हाला पास्ट टेन्स अँड प्रेझेंट परफेक्ट पाठ करावं लागतं. मग ते कसं लिहिलं आहे, आय एट, यू एट, ही शी इट एट, वी एट, यू ऑल एट, अँड दे एट. ओके. आणि आता मी न्यूट्रल वर्बचं इथे लिहित नाही, कारण त्याचं असं असतं कट कट कट, पुट 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 तेच असतं. त्यामुळे पास्ट टेन्स असला तर आय पुट, यू पुट, ही शी इट पुट, पुट्स होतं. आणि नो, ही पुट, आय थिंक ही पुट इट. प्रेझेंटमध्ये ते एस लागतं. पुट पुट पुटच राहतं ते. ओके. सगळ्याला म्हणजे ही शी इटला पण ही पुट इट असंच होतं ते, आणि ही हॅज पुट इट असंच होतं. सो ते लक्षात ठेवा. आणि आता मी तुम्हाला कॉन्ज्युगेट करून दाखवणार आहे इर्रेग्युलर वर्ब्स, कारण ती तुम्हाला एकदा क्लिअरली कळली पाहिजेत की कॉन्ज्युगेट कशी केली जातात. ओके. आपल्या रेकॉर्डसाठी मी तुम्हाला एकदा न्यूट्रल वर्ब दाखवलं आहे आणि त्याचं काहीच बदलत नाही. इट रिमेन्स ॲज इट इज, पण ते लक्षात ठेवावी लागतात न्यूट्रल वर्ब्स कुठली आहेत. आता आपण बघतोय की जी हेल्पिंग वर्ब्स आहेत ती कुठली आहेत, तर टू डू, टू बी मीन्स आय थिंक मी ते तिथे लावते. आय एम अवेअर की ते रिपिटेशन होतं आहे, पण तुमच्या डोक्यात पक्कं बसावं म्हणून मी ते रिपिटेशन करते आहे. सो 3 हेल्पिंग वर्ब्स आहेत, टू डू, टू बी अँड टू हॅव. सो आत्ता मी इथे तुम्हाला दाखवते आहे डूचं कॉन्ज्युगेशन कसं करायचं. प्रेझेंटचं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आय डू, यू डू, ही शी इट डज, वी डू, यू डू अँड दे डू. पास्टमध्ये डूचं डिड होतं, डू, डज आणि डिड. सो डिड अँड आय थिंक ही स्लाईड मी परत सुरू करते आहे. तुम्ही बघितलं तर 3 हेल्पिंग वर्ब्स आहेत, टू डू, टू हॅव अँड टू बी. सो त्याचं कसं लिहिलं आहे, डू, डिड, डन, हॅव, हॅड, हॅड, आणि इजचं वॉज अँड वेअर. सो मी तुम्हाला खास करून दाखवते आहे. आय डू, यू डू, ही शी इट डज, यू डू अँड दे डू. हे लक्षात ठेवायचं. पास्टमध्ये आय डिड, यू डिड, ही शी इट डिड, वी डिड, यू डिड अँड दे इट. हे लक्षात ठेवा. तुम्ही जर चिंतन मनन केलं नाही आणि पाठ करून घडाघडा स्वतःशी प्रॅक्टिस करून बोलला नाहीत तर हे बेसिक आहे, त्यामुळे हे पाठ करून बराबर आलंच पाहिजे. जसं बे के बे, बे दुने 4, बे तिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, हे कसं आपण मेकॅनिकली म्हणतो तसं बाय डिफॉल्ट आय डू, यू डू, ही शी इट डज, वी डू, यू डू, दे डू असं पाठच करा. इतकं फ्लुएंटली चाललं पाहिजे. जसं आपण म्हणतो पिठलं भाकरी, खरडा चटणी, तसं पटकन आलं पाहिजे ते. आय डिड, यू डिड, ही शी डिड, वी डिड, यू डिड, दे डिड असं रोज एकदा म्हणायचं. ही इरेग्युलर 3 वर्ब्स आहेत ना,
ती रोज तुम्ही म्हणा जोपर्यंत तुम्हाला बाय डिफॉल्ट ते येतच नाही. ओके, हे पण तुमचं तुम्हीच अभ्यास करून लक्षात ठेवा. प्रेझेंट टेन्समध्ये आय हॅव, यू हॅव, ही, शी, इट, हॅज ए. वी हॅव, यू हॅव, दे हॅव. पास्टमध्ये आय हॅड, यू हॅड, ही, शी, इट हॅड, वी हॅड, यू ऑल हॅड अँड दे हॅड. आता आपण टू बीचं रूप पण कॉन्जुगेट केलं आहे दोन्ही पद्धतीने, प्रेझेंट आणि पास्टमध्ये. ते पण बघून घ्या. आता आपण टू बीचं रूप पण प्रेझेंटमध्ये आणि पास्टमध्ये कसं लिहायचं ते एकदा क्लिअर कॉन्जुगेशन करून बघूया. आय ॲम, यू आर, ही, शी, इट इज, वी आर, यू आर, दे आर. आय वॉज, यू वर, ही, शी, इट वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज. It was a rainy day. So I was, you were, he, she, it was, we were, you all were and they were. हे अगदी पक्क पाठ करा, कारण हे बेसिक आहे. हे केल्याशिवाय तुम्ही इंग्लिश बोलू शकत नाही. आता आपण बघतोय प्रेझेंट टेन्समधला तिसरा टेन्स, ज्याला म्हणतात प्रेझेंट परफेक्ट. तर त्याची मेन गोष्ट अशी आहे की ॲक्शन सुरू आधी झाली आहे आणि ती प्रेझेंटमध्ये संपली आहे. आपण हे उदाहरणांनीच लक्षात ठेवायचं आहे, पण त्याच्यात मेन ही ट्रिक लक्षात ठेवा की ऑलरेडी, जस्ट आणि नेव्हर. ऑलरेडी म्हणजे मी आत्ताच करून टाकलं आहे, किंवा जस्ट केलं आहे, आत्ताच केलं आहे, नुकतंच केलं आहे, किंवा मी कधीच केलं नाही आहे, असं जर म्हणायचं असेल, मी आत्ता ऑलरेडी करून टाकलं आहे, आत्ता जस्ट केलं आहे, किंवा कधीच केलं नाही आहे, तर हे तुम्ही अशा प्रेझेंट टेन्स वापरता. फॉर एक्झाम्पल आपण एक सिच्युएशन घेऊया की हिज शूज आर डर्टी. म्हणजे आता आपण बघतोय की त्याचे शूज आहेत डर्टी, प्रेझेंट टेन्स वापरला आहे. ही इज क्लिनिंग हिज शूज, म्हणजे आत्ता तो साफ करतोय ते शूज, प्रेझेंट कंटिन्युअस वापरला आहे. अँड ही हॅज क्लीन्ड हिज शूज. आता तुमच्यासाठी मी ब्रॅकेटमध्ये जस्ट लिहिलं आहे, ही हॅज जस्ट क्लीन्ड हिज शूज. म्हणजे काय झालं आहे की ॲक्शन त्याने आधी सुरू केली आहे क्लिनिंगची, आणि क्लिनिंग करायची ॲक्शन आत्ता जस्ट संपली आहे. सो आपण बघितलं की ही हॅज जस्ट क्लीन्ड हिज शूज, म्हणजे आत्ता जस्ट ही जी क्रिया आहे ती जस्ट संपवली आहे. सो या क्रियेचा प्रेझेंटशी संबंध आहे, ती कंप्लीट होण्याचा प्रेझेंटशी संबंध आहे. ओके, सो वाक्यामध्ये जर जस्ट म्हणजे अगदी आत्ताच, ऑलरेडी म्हणजे आधीच, आणि यट म्हणजे अजून, असं जर घालायचं असेल तर आपण हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. त्याच्या नाऊशी संबंध असतो, म्हणजे आत्ताचा प्रेझेंट जो आहे या क्षणाचा त्याच्याशी संबंध असतो. आणि नवीन इन्फॉर्मेशन जर आपल्याला द्यायची असेल किंवा घडलेल्या गोष्टीची अनाऊन्समेंट करायची असेल तर आपण हा टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव कट माय फिंगर, आय हॅव जस्ट कट माय फिंगर, म्हणजे आत्ताच माझं बोट कापलं आहे, किंवा आत्ताच माझं गाणं संपलं. आय जस्ट फिनिश सिंगिंग माय सॉन्ग. आय हॅव डन माय होमवर्क. ओके, आय हॅव जस्ट डन माय होमवर्क. आपल्याला शाळेत विचारतात, तुझं आत्ताचं जे फळ्यावर लिहून दिलं आहे ते तुझं उतरून झालं का? येस मॅम, आय हॅव जस्ट कम्प्लिटेड इट. ओके, तुला काम दिलं होतं काल, ती फाईल एक्सेलमध्ये कन्वर्ट करायची, ते तुझं काम झालं का? येस येस, आय हॅव कन्व्हर्टेड द फाईल टू गुगल शीट्स अँड आय हॅव ऑलरेडी मेल्ड इट टू यू. आय हॅव मेल्ड इट टू यू. आत्ता जस्ट मी ती फिनिश केली फाईल आणि पाठवून दिली आहे. किंवा अनाऊन्स करायचं असेल, द रोड इज क्लोज्ड बिकॉज ऑफ द ॲक्सिडेंट. सो ही अनाऊन्समेंट झाली की ॲक्सिडेंट झाला आहे आणि आता रोड बंद झालेला आहे. सो द रोड इज क्लोज्ड बिकॉज ऑफ द ॲक्सिडेंट. द स्कूल इज क्लोज्ड बिकॉज ऑफ करोना एपिडेमिक. ओके, COVID-19 epidemic. I have just completed my homework and I'm going to have dinner now. See, I have just completed my homework and I'm going to have dinner now. So I have just completed my homework is past present perfect and I'm going to have dinner now is present continuous, which is used for now, because आपण त्याच्यात पण रूल शिकलो आहे की जर काही गोष्टी असल्या तर आपण त्याला कंटिन्युअस टेन्स वापरतो. सो अशा पद्धतीने आज आपण पहिले 3 टेन्सेस बघितलेले आहेत. आता पुढचा पण बघूया थोड्या वेळाने. प्रेझेंट टेन्समधला चौथा पार्ट आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे काय झालं की ॲक्शन भूतकाळात सुरू झाली आहे
आणि ती प्रेझेंटमध्ये थांबली नाही आहे, तर ती चालूच राहिली. म्हणजे जर आपण प्रश्न विचारला की हाऊ लाँग, तर ऑल आफ्टरनून, आय हॅव बीन इटिंग ऑल आफ्टरनून, किंवा फॉर 3 days, ऑल डेज, सिन्स 8 o'clock, सिन्स 1948, ऑर इज फॉर लॉंग टाईम. म्हणजे काय, आय हॅव बीन इटिंग ऑल डे लाँग, आय हॅव बीन स्लीपिंग ऑल आफ्टरनून. सो हाऊ लाँग, किती वेळ, तर कधीपासून सुरू केलं आहे आणि ते आत्ता पण चालूच आहे आणि अजून चालूच राहणार आहे, तर तेव्हा तो टेन्स वापरतात. आपण त्याची काही उदाहरणं बघूया. आता आपण याच्यात काही उदाहरणं बघितली. आय हॅव बीन इटिंग ऑल डे, ब्रॅकेटमध्ये मी ऑल डे लाँग, म्हणजे मी दिवसभर चरतच आहे किंवा खातच आहे. सकाळी सुरू केली ॲक्शन, आता दुपार आहे, पण मला वाटतं की मी दिवसभर चरती आहे, अजून चरणार पण आहे, थोडंसं मला अजून खायचंच आहे थोड्या वेळाने. सो काही इंटरवल्सनी मी खातच आहे. शी हॅज बीन वर्किंग विथ अस सिन्स 2014. सो ती आमच्याकडे ऑफिसमध्ये लागली 2014मध्ये, पण ती आत्ता पण आहे आणि आता ती काय ती आमच्याकडे कंटिन्यूस करणार आहे काम. सो शी हॅज बीन. सो तुम्ही बघितलं तर हॅज बीन किंवा हॅव बीन असं होतं आणि ING लागतं, म्हणजे हॅज बीन. एक वाक्य लक्षात ठेवा म्हणजे रूल लक्षात राहील. त्याच्यासाठी मी ग्रॅमरचा रूल वेगळा लिहिणार नाही आहे. आय हॅव बीन इटिंग ऑल डे लाँग किंवा शी हॅज बीन वर्किंग विथ अस सिन्स 2014. वी हॅव बीन स्टँडिंग हिअर फॉर अ लाँग, म्हणजे कधीची मी रेल्वे स्टेशनला गेली आहे आणि तिकडे लाईन लागली आहे आणि मी माझ्या मैत्रिणीला सांगते फोनवर की वी हॅव बीन, मी आणि माझी बहीण, वी हॅव बीन स्टँडिंग हिअर फॉर अ लॉंग टाईम. मे बी वी हॅव टू स्टील वेट फॉर अनदर हाफ एन आवर बिकॉज द लॉंग क्यू इज देअर. सो असं आपण 4 प्रकारे प्रेझेंट टेन्स वापरू शकतो आणि हा लक्षातच ठेवायला लागतो. आपण या स्लाईडमध्ये थोडीशी रिव्हिजन करतो आहे. आता आपल्याला क्लिअर झालं आहे की रोज जी एखादी क्रिया करतो त्याला प्रेझेंट टेन्स वापरायचा. नंतर प्रेझेंट कंटिन्युअन्स म्हणजे ॲक्शन सुरू झाली आहे आणि मी आत्ता करते आहे, पण त्याचा नावशी संबंध असतो. म्हणजे आय एम रीडिंग अ बुक, आय एम ड्रायव्हिंग अ कार, म्हणजे मी आत्ता ड्राईव्ह करते, किंवा आय एम रीडिंग अ बुक म्हणजे मी पासमध्ये पुस्तक वापरणं सुरू केलं आहे आणि ते मी अजून वाचतेच आहे आणि आत्ता पण वाचते आहे. असं म्हणजे आत्ता म्हणजे अगदी या क्षणी मी बोलते तेव्हा नाही, पण आत्ता पण ते पुस्तक वाचतेच आहे. ओके. आणि प्रेझेंट परफेक्ट म्हणजे एखादी ॲक्शन आहे. आपण ते शूजचं एक्झाम्पल लक्षात ठेवूया की ते शूज डर्टी आहेत म्हणून मी ते क्लीन करतो आहे आणि आत्ताच माझे जस्ट झाले शूज क्लीन करून. तर जस्ट आय हॅव जस्ट कम्प्लिटेड क्लिनिंग दोज शूज ऑर पॉलिशिंग दोज शूज. सो हे 3 वाक्य लक्षात ठेवले की प्रेझेंट परफेक्ट होतो आणि तो आपण नेहमीच वापरतो. कोणी आपल्याला विचारलं काही काम पूर्ण झालं का, आय हॅव जस्ट कम्प्लिटेड इट. सो आपण ते जे गो वेंट गॉन आहे ना, ते तिसरं प्रेझेंट परफेक्ट ते वापरतो. ओके. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये कधीपासनं तू पुस्तक वाचते आहेस, कधीपासनं ते काम चालू आहे. 1847 आमचा तो स्ट्रगल चालू आहे. सो वी हॅव बीन फायटिंग ऑन दिस. सो तिथे हॅव बीन येतं आणि व्हर्बला ING लागतं. हा टेन्स आपण सारखा वापरत नाही आणि तुम्ही एखादं तुमच्या आवडीचं वाक्य जर लक्षात ठेवलं तुमच्या वर्कबुकमधनं, तर तुम्हाला हा काळ कधीही वापरता येईल. त्यामुळे प्रत्येक वाक्याचं या 4 प्रकारच्या वेगवेगळे अर्थ आहेत. त्यामुळे ते अर्थ नीट समजून घ्या, म्हणजे तुमच्या मनाने तुम्हाला काहीही त्यातनं वाक्य तयार करता येतील. ओके. आपण आत्ता बघतोय सिन्स आणि फॉरमधला फरक काय आहे. तर सीता पुण्यात आली आहे आणि ती इथे आहे गेले 8 दिवस. सो गेले 8 दिवस ती इथे आहे, गेले 15 दिवस ती इथे आहे, म्हणजे त्याच्यात आपण फिक्स कोणत्या दिवशीपासनं असं नाही सांगत होत की ती 2 ऑगस्टपासनं इथे आहे असं नाही सांगत होत. गेले 8 दिवस इथे, हे जे असं आपण मराठीत बोलतो तसं म्हणायचं असलं की आपण फॉर म्हणतो आणि एखाद्या पर्टिक्युलर डेटला आपण जेव्हा फिक्स पॉईंटला सांगतो की 2 ऑगस्ट 2 वाजता किंवा मंडेला, तेव्हा सिन्स म्हणायचं. तुम्ही मी ढग काढलेत त्याच्यामध्ये बघा की वरती जो ढग आहे लाल रंगाचा त्याच्यात असं दाखवलं आहे की फॉर 3 days, म्हणजे ती सीता इथे 3 दिवस झाले आहे. सो 3 हे या ब्रॅकेटमध्ये येतं आहे की 3 मंडेपासून वेनसडेपर्यंत 3 दिवस झाले आहे. वेरॅज खालती काय दाखवलं आहे, तो ॲरो आहे ना, तो दोन्हीकडे आहे, म्हणजे तो सगळा पिरियड दाखवतो. वेरॅज खाली आपण काय दाखवलं आहे, एक पॉईंट आहे आणि तिकडून तो ॲरो उजवीकडे गेला आहे.
म्हणजे जेव्हा एक फिक्स पॉईंट सांगितला जातो की या दिवसापासून सीता इज हिअर सिन्स मंडे, तर आता आपण मंडे हे फिक्स सांगितलं आहे ना टाईमचा पॉईंट, म्हणून आपण किंवा सिन्स 9 o'clock शी इज हिअर, तर मग आपण त्याला सिन्स म्हणायचं. टाईम फिक्स टाईम सांगितला, पॉईंट जिथून स्टार्ट होतं की आपण त्याला सिन्स म्हणतो. आपण बघतोय अगो आणि फॉरमधला काय फरक आहे. छोटे छोटे फरक असतात पण ते समजून घेणं आवश्यक आहे. कंपेअर फॉर अँड अगो. अगो इज यूज्ड जेव्हा आपण पास्टमध्ये, आत्ता आपण नाऊमध्ये आहोत आणि आधीचा पास्टमधला टाईम दाखवतो आहे आणि तो असं स्पेसिफिक टाईम नसतो, एक जनरल टाईम देतो आपण. असं नाही म्हणत की 3 ऑगस्टपासनं किंवा 4 ऑगस्टपासनं, आपण सांगतो साधारण 3 आठवडे झाले. फॉर एक्झाम्पल, सीता स्टार्टेड हर न्यू जॉब 3 weeks अगो. 3 weeks अगो तिने आपलं काम सुरू केलं. आपण शी स्टार्टेड हर जॉब सिन्स 2 August 2014. सो जर आपण स्पेसिफिक डेट घातली तर आपण सिन्स म्हणतो, पण अदरवाईज फॉर आहे. आय हॅड डिनर ॲन आवर अगो. ओके, सो आत्ता प्रेझेंटमध्ये आहे 1 तासापूर्वी, म्हणजे नाऊच्या आधी 1 तास मी केलं आणि देर इज नो स्पेसिफिक टाईम. आय हॅड डिनर ॲट अबाउट असं आपण म्हणू अदरवाईज, पण आत्ता आपण काय म्हणलं ॲन आवर, म्हणजे रफली 1 तासापूर्वी मी जेवण घेतलं. आता ॲगो यूज केलं की त्याच्याबरोबर पास्ट टेन्स वापरला जातो. बघा, सीता स्टार्टेड हर न्यू जॉब 3 weeks अगो. हे तुम्ही वहीत लिहायचं आहे आपल्या, कारण तुम्हाला जर सगळं फळ्यावर बसून खूप गिचमिड वाटली तर हे वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. सीता स्टार्टेड हर न्यू जॉब 3 weeks अगो. सो त्याच्यामध्ये आपण अगो का वापरलं, कारण आज आपण सांगतोय की तिने 3 आठवड्यापूर्वी जॉब केला सुरू, आणि त्याच्यात आपण फिक्स डेट आणि टाईम नाही सांगत आहोत. आपण साधारण 3 आठवड्यापूर्वी तिने सुरू केला. आय हॅड डिनर ॲन आवर अगो, हे पण वाक्य तुम्ही तुमच्या वहीतच लिहा. सो आत्ता मी 9 वाजले आणि 8 वाजता वगैरे मी जेवली असेल. सो मी पास्ट टेन्स पण वापरते. सो यामध्ये अगो कधी वापरायचं, रूल आहे पास्ट टेन्स पण आपण वापरतो आणि फिक्स टाईम नसतो, रफली असा एक टाईम सांगतो. अगो इज यूज विथ पास्ट टेन्स, स्टार्टेड, डीड, हॅड अँड वॉज. ओके, तुम्ही तुमच्या हे रूल बुकमध्ये पण लिहून शकता. आय थिंक जरा या स्लाईडमध्ये खूप किचमिट झाली आहे, पण तुम्हाला याची उकल व्हायला हवी असेल तर मी रंग कलर कोड वापरलेले आहेत. सो तुम्ही बघू शकता की पहिलं मी त्या लाल ढगामध्ये लिहिलं आहे की जेव्हा नाऊपासनं बिफोर नाऊ पास्टमध्ये जातो तेव्हा आपण त्याच्यासाठी अगो वापरतो. सिन्स आणि फॉर, सिन्स फिक्स टाईम असलं 2 ऑगस्ट, 3 जानेवारी 1970 की आपण सिन्स वापरतो. फॉरमध्ये असा रफ पिरियड दाखवतो. ॲगोमध्ये पण आपण पिरियडच दाखवतो, पण तो पास्टमधला दाखवतो. ओके, सो आपल्याला ते कम्पेअर करायचं की ॲगो कधी म्हणायचं आणि फॉर कधी म्हणायचं. सो तुम्ही जर त्या बोर्डच्या खाली बघितलं तर शेवटची 2 वाक्य आहेत ना, त्याच्यातनं आपल्याला ते कम्पेअर करता येतं. वेन डिड सीता अराईव्ह इन मुंबई. आता परत पास्ट टेन्स आला आहे. शी अराईव्ड, कारण ती ऑलरेडी आलेली आहे, राईट. सो शी अराईव्ड इन मुंबई 3 days अगो. हाऊ लॉंग हॅज शी बीन इन मुंबई, म्हणजे ती आपण कोणाला तरी विचारतो किती दिवस झाले ती आहे मुंबईत. शी हॅज बीन हिअर फॉर 3 days. परत आपण फिक्स टाईम नाही देतो, 3 days म्हणतो म्हणून आपण त्याला फॉर लावलो. आता तुम्हाला होमवर्क आहे की सिन्स वापरायचं असेल तर काय म्हणाल. उत्तर आहे शी हॅज बीन इन मुंबई सिन्स 3rd ऑगस्ट. ओके, फिक्स टाईम घातला की सिन्स वापरायचं, जनरल पिरियड प्रेझेंटमधला दाखवला की फॉर वापरायचं, आणि अगो वापरायचं जेव्हा नाऊमध्ये बोलताय आणि पास्टची गोष्ट, पास्टमध्ये कधी झाली गोष्ट हे सांगताय. जनरली त्याच्यासाठी वर्ब पास्ट टेन्समध्ये येतं. सो आजचा आपला 11 स्लाइड्स बऱ्यापैकी आपण आज अभ्यास कवर केला आहे आणि प्रेझेंट टेन्सचे 4ही भाग आपण बघितलेले आहेत. सो तुम्ही हे सगळं अभ्यास, चिंतन आणि मनन करणं फार आवश्यक आहे. हे नुसतं वाचून होणाऱ्या गोष्टी नाही. मी जे पुस्तक, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला पुस्तक सांगते कुठल्याच्या पुस्तकातून तुम्ही प्रॅक्टिस करायची, आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला आपोआपच बोलायला येईल. कारण त्या पुस्तकामध्ये जी वाक्य असतात ती बोलीभाषेतली वाक्य दिलेली असतात. ती सारखी सारखी वाचली त्या पुस्तकातनं की तुम्हाला आपोआपच इंग्लिश यायला लागेल. सो माझा पत्ता आहे csr@technovans.com.